नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाइन क्लासेस मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण। प्रॉब्लेम नंबर 16, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 3/x प्लस a raised to x minus 5 into x raised to 4 into dx। ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे। मग काय याच्यामध्ये मेन म्हणजे आता काय करावं लागेल तुम्हाला, इथं प्लस आणि मायनस साइन दिसत आहे म्हणजे इंटिग्रेशन सेपरेट करावं लागेल। ठीक आहे, तर मग आपण काय करूया, स्टार्ट करूया। फर्स्ट स्टेप आपली काय करायचं, दिलेला क्वेश्चन जो आहे तो i इक्वल्स टू लिहून घ्यायचा। राइट, i इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट 3/x प्लस a raised to x minus 5 into x raised to 4 into dx। ठीक आहे, लिहून घेतलो। मग काय करायचं, इंटिग्रेशन सेपरेट करूया। इंटिग्रेशन ऑफ 3/x into dx हा प्लस जशास तसा, इंटिग्रेशन ऑफ a raised to x into dx हा मायनस जशास तसा, इंटिग्रेशन ऑफ 5 into x raised to 4 into dx। राइट, मग काय करायचं, जे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत, कोणकोणत्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत, या ठिकाणी हे 3 व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे आणि या ठिकाणी ही 5 व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे। ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यू असतात त्या इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यावं लागेल आपल्याला। मग चला बाहेर घेऊया व्हॅल्यू। 3 हे बाहेर घेतलं इंटिग्रेशनच्या, मग काय राहील शिल्लक, काय नाही म्हणजे 1 अपॉन x इंटू dx प्लस a रेस टू x। इथं कोणती कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे का, नाही, म्हणजे जशास तसं लिहून घ्यायचं, a रेस टू x इंटू dx मायनस हे 5 कॉन्स्टंट आहे, तर ह्या 5 ला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या, मायनस 5 इंटू इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 4 इंटू dx। राइट, मग आता ह्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युले यूज करावे लागतील। ठीक आहे, तर कोणकोणते फॉर्म्युले यूज करावे लागतील, तर मेन आता इंटिग्रेशन ऑफ 1/x चा फॉर्म्युला काय आहे, log x। ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x अँड इंटिग्रेशन ऑफ 1/x log x। मग फॉर्म्युले सुद्धा ह्या ठिकाणी आपण लिहून घेऊया। इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटू dx याचा फॉर्म्युला काय येतो, log x प्लस c। ठीक आहे, हा फॉर्म्युला इथं यूज करावा लागेल। आता a रेस टू x चा सुद्धा फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ a रेस टू x इक्वल्स टू a रेस टू x अपॉन log a। ठीक आहे, हा दुसरा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करावा लागेल, यूज करावा लागेल। इंटिग्रेशन ऑफ a रेस टू x इंटू dx इक्वल्स टू a रेस टू x अपॉन log a प्लस c। ठीक आहे, हा दुसरा फॉर्म्युला। त्यानंतर ह्या ठिकाणी तिसरा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल। ठीक आहे, कोणता फॉर्म्युला वापरावा लागते सांगा रे। ठीक आहे, कोणता वापरावा लागते, x रेस टू n चा। मग हे आहे इथं इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n इंटू dx इक्वल्स टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c। ठीक आहे, आता हे तिन्ही फॉर्म्युले ह्या ठिकाणी आपल्याला यूज करायचे आहेत। चला यूज करूया। 1/x इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटू dx काय फॉर्म्युला आहे, log x। म्हणून डायरेक्ट मी ह्या ठिकाणी काय लिहू शकतो, log x प्लस साइन जशास तसं, इंटिग्रेशन ऑफ a रेस टू x चा फॉर्म्युला काय आहे, a रेस टू x अपॉन log a। इथं नंबर वगैरे काही दिलेला आहे का, काही नंबर दिलेला नाही, डायरेक्ट फॉर्म्युला ऍज इट इज यूज करू शकतो। राइट, a रेस टू x अपॉन log a। राइट, मायनस हा 5 जशास तसा लिहून घ्या, x रेस टू 4 आहे। राइट, x रेस टू 4 म्हणजे n ची पॉवर काय आहे, इथं 4 आहे, म्हणजे x रेस टू 4 प्लस 1 करावं लागेल आपल्याला। राइट, x रेस टू 4 प्लस 1 अपॉन 4 प्लस 1 प्लस c। ठीक आहे, मग हे सॉल्व करून घ्या। 3 इंटू log x प्लस a रेस टू x अपॉन log a माइनस 5 इंटू x रेस टू 4 प्लस 1 5 x रेस टू 5 अपॉन 4 प्लस 1 किती येते 5 प्लस c। ठीक आहे, बघा हा इथला 5 आणि हा 5 कॅन्सल होतो, मग शिल्लक काय राहील, 3 log x प्लस a रेस टू x अपॉन log a माइनस x रेस टू 5
प्लस सी. ठीक आहे, हे झालं तुमचं फायनल आन्सर. तर अशा पद्धतीनं तुम्हाला आपल्या M2 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, बघा एकदम सिंपल आहे. दिलेला प्रॉब्लेम सगळ्यात पहिल्यांदा I इक्वल्स टू लिहून घेतलं, इंटिग्रेशन सेपरेट केलं आणि त्या ठिकाणी कोणकोणते फॉर्म्युले यूज होतात हे सुद्धा इथं मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना फॉर्म्युल्याचा यूज करायचाच आणि तो फॉर्म्युला लिहून बघायचाच. तुम्ही वारंवार फॉर्म्युले लिहिल्यामुळं एकतर ते फॉर्म्युले तुम्हाला लक्षात राहतात आणि तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला आपण ते व्यवस्थित समजते. त्यामुळं फॉर्म्युले लिहूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. प्रॉब्लेम नंबर 17. इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट 1 प्लस रूट एक्स होल स्क्वेअर अपॉन रूट एक्स इंटू dx. ठीक आहे, मग आता फर्स्ट स्टेप काय करायची, दिलेला प्रॉब्लेम I इक्वल्स टू लिहून घ्या. चला लिहूया आपण. I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट 1 प्लस रूट एक्स होल स्क्वेअर अपॉन रूट एक्स इंटू dx. राईट, मग आता इथं बघा ह्या ब्रॅकेट मध्ये 1 प्लस रूट एक्स होल स्क्वेअर आहे. ठीक आहे, हे बघितल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येते, सर a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा. राईट, मग सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लिहून घेऊया. राईट, देअरफॉर a प्लस बी होल स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे, a स्क्वेअर प्लस 2a इंटू बी प्लस बी स्क्वेअर. राईट, आता ह्या ठिकाणी a ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे आणि b ची व्हॅल्यू किती आहे, रूट x आहे होल स्क्वेअर. राईट, a स्क्वेअर म्हणजे काय, 1 स्क्वेअर प्लस 2a म्हणजे काय, ह्या ठिकाणी 1 आणि b म्हणजे काय, रूट x. राईट, प्लस b स्क्वेअर म्हणजे काय, रूट x स्क्वेअर. राईट, b स्क्वेअर, b ची व्हॅल्यू रूट x आहे, जशाच तसं लिहिलं कारण b स्क्वेअर असल्यामुळं त्या रूट x चा होल स्क्वेअर केलं. ठीक आहे, आता मेन बघा ह्या ठिकाणी हे रूटची व्हॅल्यू किती असते, 1/2. 1/2 इंटू 2 म्हणजे 2/2 म्हणजे काय होऊन जाईल, ते 1 होऊन जाईल. राईट, म्हणजे हे रूट काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. राईट, 1 चा स्क्वेअर 1 येतो प्लस 2 इंटू 1 2 येईल, 2 इंटू रूट एक्स प्लस बघा हे कॅल्क्युलेशन काय ह्या ठिकाणी रूट एक्स जर असेल, रूट एक्स, ठीक आहे, तर याला काय लिहितो आपण, एक्स रेस टू 1/2. आता ह्या ठिकाणी स्क्वेअर आहे इंटू 2 म्हणजेच काय होते, हे एक्स रेस टू 2/2 होते. 2/2 म्हणजे काय, एक्स रेस टू 1. राईट, एक्स रेस टू 1. 2/2 2 कॅन्सल होऊन जाते म्हणजे काही नाही, म्हणजे काय शिल्लक राहील, 1 राहील. राईट, एक्स रेस टू 1. तर हे आहे या ठिकाणी, म्हणजे हे रूट एक्स स्क्वेअर म्हणजे काय येते रे, फक्त एक्सच येते. ठीक आहे, फक्त काय येईल, एक्सच येईल. राईट, हे एक्स. मग आता ह्या ठिकाणी बघा 1 प्लस रूट एक्स होल स्क्वेअरच्या ऐवजी मी काय ठेवू शकतो, ही व्हॅल्यू ह्या ठिकाणी ठेवू शकतो. ठीक आहे, मग चला ठेवूया आपण. इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस 2 रूट एक्स प्लस एक्स अपॉन रूट एक्स इंटू dx. राईट, मग काय करायचं आता, इंटिग्रेशन सेपरेट करायचं. राईट, हा इंटिग्रेशन सेपरेट करण्याच्या अगोदर ह्या रूट एक्स न प्रत्येक या पॅरामीटरला डिवाइड करायचं. म्हणजे काय, 1 अपॉन रूट एक्स इंटू dx, हा प्लस साइन जशाच तसा, इंटिग्रेशन ऑफ 2 रूट एक्स डिवाइडेड बाय रूट एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ x डिवाइडेड बाय रूट एक्स इंटू dx. इथं सुद्धा इंटू dx. राईट, आपण काय केलं, हे जे रूट एक्स आहे या प्रत्येक टर्मला डिवाइड केलं. राईट, मग आता काही कॅन्सल होते का बघूया. बघा इथं रूट एक्स आहे कॅन्सल होऊन जाईल आणि ह्या ठिकाणी सुद्धा ह्या x ला मला सांगा, x जर असेल तर त्या x ला मी असं लिहू शकतो, रूट एक्स इंटू रूट एक्स लिहू शकतो. राईट, म्हणजे 2 टाइम्स रूट एक्स लिहिता येते. 2 टाइम्स जर रूट एक्स इथं लिहिलं तर हा रूट एक्स आणि इथला एक रूट एक्स कॅन्सल होऊन जातो, म्हणजे शिल्लक काय राहील, फक्त रूट एक्स राहील. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी आता इथं आपण डायरेक्ट करू शकतो या एक्स ला रूट एक्स इंटू
रूट एक्स लिहू शकतो. म्हणजे हा रूट एक्स आणि हा रूट एक्स कॅन्सल झाला, म्हणजे शिल्लक काय राहिलं, फक्त रूट एक्स राहिला. ठीक आहे, आता ज्या टर्म शिल्लक राहिलेल्या आहेत त्या लिहून घेऊया. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट एक्स इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ, फक्त इथं शिल्लक काय राहील, रूट एक्स राहील, रूट एक्स इंटू dx. राईट. नेक्स्ट आता काय करता येईल मग आपल्याला इंटिग्रेशन मध्ये असा एक फॉर्म्युला झालेला आहे. कोणता फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट एक्स ला काय लिहिता येते, 2 रूट एक्स असा फॉर्म्युला झालेला आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट एक्स इंटू dx इक्वल्स टू 2 रूट एक्स लिहिता येते डायरेक्ट. म्हणजे हे इंटिग्रेशन इथं वापरू शकतो. हा 2 आहे कॉन्स्टंट, इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. इंटिग्रेशन ऑफ dx चा फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ dx काय येईल रे, x प्लस सी. त्यानंतर रूट एक्स ला काय लिहिता येते, x रेस टू 1/2 लिहिता येते. ऑलरेडी आपण याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम्स मध्ये सुद्धा बघितलेला आहे. रूट एक्स जर असेल, ठीक आहे, तर त्याला ब्रॅकेट मध्ये x रेस टू 1/2 लिहिता येते. ठीक आहे, म्हणून इथं डायरेक्ट मी x रेस टू 1/2 लिहू शकतो. ठीक आहे, मग या ठिकाणी फॉर्म्युला अप्लाय करूया आपण इंटिग्रेशनचा. कोणता फॉर्म्युला, 1 अपॉन रूट एक्स इंटू dx इक्वल्स टू 2 रूट एक्स. ठीक आहे, प्लस हे 2 कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन ऑफ dx इक्वल्स टू x प्लस सी. ठीक आहे, मग याचं सुद्धा इंटिग्रेशन मी डायरेक्ट घेऊन टाकतो. dx चं काय येईल, या ठिकाणी x येईल, प्लस इंटिग्रेशन ऑफ x. आता ह्या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 1/2 इंटू dx, 1/2 कुठून घेतलेला आहे, रूट एक्स ला आपण x रेस टू 1/2 लिहू शकतो. मग x रेस टू 1/2 म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरायचा, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n चा फॉर्म्युला वापरायचा. इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx इक्वल्स टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. ठीक आहे, हा फॉर्म्युला इथं यूज करा म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल. तर हे फॉर्म्युले तुम्हाला, जेवढे फॉर्म्युले आपण यूज करत आहोत ते ह्या ठिकाणी लिहून देत आहे. तुम्ही सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सगळे फॉर्म्युले लिहायचं म्हणजे व्यवस्थित समजते. ठीक आहे, 2 रूट एक्स प्लस 2 इंटू एक्स 2x प्लस, आता ह्याचं इंटिग्रेशन घेऊया आपण हा फॉर्म्युला अप्लाय करून. ह्या ठिकाणी n ची पॉवर किती आहे रे बाळांनो, 1/2 म्हणजे x रेस टू 1/2 प्लस 1. राईट, x रेस टू 1/2 प्लस 1 अपॉन 1/2 प्लस 1 प्लस c. ठीक आहे, 1/2 प्लस 1 कसं, ह्या ठिकाणी हे सुद्धा कॅल्क्युलेशन बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होते. 1/2 प्लस 1. ठीक आहे, 1/2 प्लस 1 हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय करायचं, 2 इंटू 1 करायचं. ठीक आहे, हा 1 जशाच तसा, हे प्लस साइन जशाच तसं, 2 इंटू 1 करा, 2 येते, डिवायडेड बाय 2. ठीक आहे, 1 प्लस 2 किती येईल, 3/2 म्हणजे x रेस टू 1/2 प्लस 1 म्हणजे किती, 3/2. मग चला लिहून घेऊया आपण, 2 रूट एक्स प्लस 2x प्लस x रेस टू 3/2 अपॉन 3/2 प्लस c. ठीक आहे, तर हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर. राईट, तर अशा टाईपचा जर प्रॉब्लेम आला तुम्हाला तर ह्या मेथडनं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, अतिशय प्रॉब्लेम इझी आहेत. ठीक आहे, या मेथडनं तुम्ही जर सॉल्व्ह केलात तर अशा टाईपचे प्रॉब्लेम जर एक्झाम मध्ये आले तर तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येते. हा प्रॉब्लेम प्रिव्हियस इयर पेपर मध्ये 4 मार्क्स साठी आला होता. ठीक आहे, तर तुम्हाला हे अशाच टाईपचे प्रॉब्लेम फायनल पेपर मध्ये सुद्धा येतात. या मेथडनं तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना एक ट्रिक लक्षात ठेवायचं, जेव्हा भी तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करता, यूज करता, तर तो फॉर्म्युला लिहून बघा. ठीक आहे, वारंवार फॉर्म्युले लिहिल्यामुळं तो फॉर्म्युला लक्षात राहतो आणि ते प्रॉब्लेम पण कसं सॉल्व्ह झालेला आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येते. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.